नमस्कार मंडळी, मशरूम फार्मिंगचा आज डे 5 आहे आणि खरं सांगायचं तर आता दररोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी ग्रो बॅग्स तपासायची उत्सुकता असते, कारण कालच्या तुलनेत आज पुन्हा एक छोटासा बदल दिसायला लागलेला आहे. सर्वात आधी ही रूममध्ये ठेवलेली ग्रो बॅग पाहूया. यामध्ये मायसेलियमची ग्रोथ हळूहळू होत आहे. काल जिथे थोडेसे पांढरे धागे दिसत होते तिथे आज ते आणखी थोडे वाढलेले दिसत आहेत. जरी ग्रोथ चांगली सुरू असली तरी तिचा वेग अजून थोडा कमीच वाटतोय. आणि ही शेडमध्ये ठेवलेली ग्रो बॅग बघा, या बॅगमध्ये मात्र मायसिलियम कालपेक्षा जास्त प्रमाणात पसरलेलं दिसत आहे. काही ठिकाणी पांढरे जाळे अधिक स्पष्ट दिसायला लागले आहेत. दररोज थोडी थोडी ग्रोथ होत असली तरी आता फरक सहज लक्षात येतो आहे. विशेष म्हणजे दोन्ही ग्रो बॅग्स एकाच दिवशी भरल्या होत्या, एका स्पॉनचा वापर केलेला आहे आणि प्रक्रिया देखील सारखीच आहे. तरीही वातावरणातील फरकामुळे ग्रोथच्या वेगात थोडासा बदल दिसत आहे. सध्या तरी शेडमधील बॅग आघाडीवर असल्याचं दिसत आहे. आता पुढच्या काही दिवसात मायसिलियम संपूर्ण बॅगमध्ये किती वेगानं पसरतं हे पाहणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे. मला सांगा, तुमच्या मते कोणती बॅग सर्वात आधी पूर्णपणे व्हाईट कोलोनाइज होईल बरं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मशरूम फार्मिंग जर्नीचे पुढचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.